कमी आहेत, शुभमवाले पण कमी आहेत. अरे काय यार, सपोर्टर आले पाहिजे की नाही. तर इकडनं आवाज आहे पॅव्हलियन मधून, एकदा होऊन जाऊ द्या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सन्माननीय सुरेंद्र भालचंद्र देऊळकर, अध्यक्ष विश्वकर्मा पांचाळ लोहार समाज नांदगाव. आपण जर कुठे आला असाल तर कृपया आपण हो, सुपर सुपर से भी ऊपर. ये है बंगाल का टाइगर गायकर. टायगरला पकडण्यासाठी याने घाईकर केली, त्यामुळे ही सुपर हिट होऊ शकते. बघूया काय सर्वात मोठी रेड आहे या टुर्नामेंटची, या स्पर्धेची. पाहूया. हो, आवाज जोरात. सन्माननीय बबनजी माळी, आपण देखील कुठे आला असाल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर सन्माननीय संजयजी जमनू, त्याचप्रमाणे सन्माननीय किसन बेर्ले खारदोडकुले, आपण देखील कुठे आला असेल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं. आपल्या देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचप्रमाणे गौतमजी मोरे, उपशाखा प्रमुख सायगाव, आपण देखील कुठे आला असेल तर कृपया आपण या ठिकाणी सुयोग गायकर याच्या एका चढाईला 5 गडी जे आले, 5 गुण जे आले, त्या चढाईसाठी या ठिकाणी संघाचे संघमालक प्रमोद शेठ तांबडकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. आपण सामना संपल्यानंतर आपला कॅश प्राइज घेऊन जायचा आहे. या ठिकाणी आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय संजय जमनू, माजी ग्रामपंचायत सदस्य मजगाव, यांचे या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय विघ्नेश माळी आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय संजय जमनू, माजी ग्रामपंचायत सदस्य मजगाव, यांच्या या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय नजीर कडू, आपण कुठे आला असेल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं. आपल्या देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे सन्माननीय दिनेशजी कुमरोडकर, आपण देखील कुठे आला असाल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं. आपल्या देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. सन्माननीय सुरेंद्र भालचंद्र देऊळकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय विघ्नेश माळी आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय सुरेंद्र भालचंद्र देऊळकर, अध्यक्ष विश्वकर्मा पांचाळ लोहार समाज नांदगाव, यांचे या ठिकाणी सन्मान करायचा आहे. कॅमेरामॅन माइक चेक. स्वयं काय जयेश वशिरकर, जयेश वशिलकर. त्याचप्रमाणे आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय गौतमजी मोरे यांचं देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय विघ्नेश माळी आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गौतमजी मोरे यांचे या ठिकाणी सन्मान करायचा आहे. उपशाखा प्रमुख सायगाव. त्याचप्रमाणे आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित खारदोडकुले येथील सन्माननीय किसनजी भिरले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय आणि विनंती करतोय विघ्नेश वाळे आपणास आपण आपला शुभ हस्ते सन्माननीय किसनजी भिरले यांचे या ठिकाणी सन्मान करायचा आहे.
तर सन्माननीय किसनजी बिर्ले यांच्या या ठिकाणी आजच्या या कबड्डी स्पर्धेनिमित्त सन्मान केला जातोय सन्माननीय विघ्नेश माळी यांच्या शुभ हस्ते. राज यशवंत पाटील आपण कुठे असाल तर आपण महेश पाटील यांची भेट घ्यायची आहे. त्यानंतर या कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय नजीर कडू यांच्या देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय विघ्नेश माळी आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय नजीर कडू यांच्या या ठिकाणी सन्मान करायचा आहे. बघा मला वाटतं पुन्हा एकदा तिकडे आम्हाला सूचना द्यावी लागते. जे महिलांसाठी राखीव जागा आहे तिथे मला वाटतं महिला कुठेतरी उभ्या दिसत आहेत. तर जे कोणी महिला कक्षामध्ये बसलेले आहेत त्यांनी तिथे जे आपल्या माता भगिनी आलेल्या आहेत त्यांना तिकडे आपण आदरपूर्वक त्या ठिकाणी व्यवस्था करून द्यायची आहे. चला आपण महिलांना त्या ठिकाणी जागा करून द्यायची आहे. ती जागा तो जो कक्ष आहे प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूचा तो आपण महिलांसाठी त्या ठिकाणी राखीव ठेवलेला आणि बऱ्याचशा महिला त्या ठिकाणी माता भगिनी आपल्या उभ्या आहेत. त्यांना देखील ही स्पर्धा पाहिजे आहे. त्यांना जागा करून द्या त्या ठिकाणी. चला महिला आरक्षित जागेवरती कोणी बसू नका. त्या ठिकाणी महिलांसाठी जी जागा आहे तिथे महिलांनाच बसू द्या. त्याचप्रमाणे आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय बबनजी माळी यांच्या देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी आदरणीय विघ्नेश माळी आपणास विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय बबनजी माळी यांच्या या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे आदरणीय दिनेश कुमरोडकर दांडा गावाध्यक्ष यांच्या देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय विघ्नेश माळी आपणास विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हे सन्मान करायचं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय चंद्रकांत रघुनाथ बुल्ले एक सुप्रसिद्ध मूर्तिकार माझगाव येथील यांना देखील विनंती करतो आपण जर कुठे आला असेल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं. आपल्या देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. विनंती असेल की आपण येऊन व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. त्याचप्रमाणे वालवटी येथील सन्माननीय नितीनजी पाटील आपण कुठे आला असाल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं. आपल्या देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे वावडुंगे येथील सन्माननीय संदीपजी महाडिक आपण देखील कुठे आला असाल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं. आपल्या देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे सन्माननीय सौरभ बोलू पोलीस पाटील मसगाव पुन्हा एकदा मी या ठिकाणी तर पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय अंकुशजी गायकर शिगरे गावचे एक हौशी कबड्डी प्रेक्षक जर आपण कुठे असाल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं. आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे सन्माननीय सुफिया नागा मसगाव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय विघ्नेश माळी आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. सुफिया नागा आज या कबड्डी स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या देखील या ठिकाणी सन्माननीय विघ्नेश माळी यांच्या शुभ हस्ते या कबड्डी स्पर्धेनिमित्त या ठिकाणी सन्मान केला जातो. जी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी सन्माननीय
विघ्नेश शेठ माळी पुरस्कृत शिवसेना मुरुड तालुका कबड्डी प्रीमियर लीग 2025 एक भव्य आणि दिव्य कबड्डी स्पर्धा या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेतील क्वार्टर फायनलचे सामने मैदानावरती सुरू आहेत आणि नक्कीच चुरशीचे सामने आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. ऐकॉन खेळाडू ज्याचा खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ती स्पर्धा या ठिकाणी सन्माननीय विघ्नेश शेठ माळी यांच्या माध्यमातून साकारली गेली. एकदा जोरदार टाळ्या सन्माननीय विघ्नेश शेठ माळी यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. त्यानंतर मी या ठिकाणी संदीपजी महाडिक आपण कुठे असाल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं. त्याचप्रमाणे सन्माननीय सौरभजी बुल्लू मजगाव पोलीस पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय विघ्नेश शेठ माळी आपणास विनंती करतो. आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सौरभजी बुल्लू यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्यानंतर या कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय संदीपजी माडिक यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय विघ्नेश शेठ माळी आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे सन्मान करायचं आहे. सन्माननीय संदीपजी महाडिक आणि सन्माननीय प्रकाश उदे या दोनही वाडुंगी ग्रामस्थांचे या ठिकाणी सन्माननीय विघ्नेश शेठ माळी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रीतम ठाकूर त्याचप्रमाणे सन्माननीय सागर दंडू पाटील आपल्याला देखील विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावर यायचं. आपल्या देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. त्यानंतर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय चंद्रकांत रघुनाथ बुल्लू एक मजगाव येथील मुरुड तालुक्यातील नामवंत सुप्रसिद्ध मूर्तिकार ज्यांनी 2021 साली पेण येथे झालेल्या राज्यस्तरीय गणपती मूर्ती प्रदर्शनामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला असे सन्माननीय चंद्रकांतजी बुल्लू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या देखील या ठिकाणी आपण सन्माननीय विघ्नेश शेठ माळी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करतोय. जरा जोरदार टाळ्या सन्माननीय चंद्रकांत बुल्लू यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. सन्माननीय साहिल कारलेकर आपण देखील कुठे असाल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं. आपल्या देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. सार्थ सातामकर आपला 100 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी जमा आहे. तो आपण नंतर घेऊन जायचा आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय मनीष महादेव माळी शिगरे यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय मनीष महादेव माळी शिगरे आपण व्यासपीठावर यायचं. आपल्या देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे कुमारी स्वरा यशवंत बैकर एक विशेष सन्मान आणखीन आपण या ठिकाणी घेतोय. स्कॉलरशिप परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवलाय अशी कुमारी स्वरा यशवंत बैकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी सन्माननीय विघ्नेश शेठ माळी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय जयंतजी म्हात्रे कोरलाई युवा सेना शाखा प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. त्यांचं देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी विघ्नेश शेठ माळी आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हे सन्मान करायचा आहे. मनीषजी माळी या ठिकाणी उपस्थित आहेत शिगरे गावचे.
त्याचप्रमाणे सन्माननीय अशोक धोंडू पाटील शिगरे गावचे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आपल्याला देखील विनंती असेल की कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे साहिल कार्लेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय कॅप्टन जी के मरीन हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतोय आपल्या देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आपलं पुन्हा एकदा या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेच्या निमित्त मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती करतोय की आपण येऊन व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं. त्याचप्रमाणे सन्माननीय साहिल कार्लेकर सिव्हिल इंजिनियर यांचा देखील या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेनिमित्त या ठिकाणी सन्माननीय विघ्नेश माळी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मान करतोय. जरा जोरदार टाळ्या साहिल कार्लेकर यांच्या ठिकाणी झाल्या पाहिजेत. त्यानंतर आजच्या या स्पर्धेसाठी सन्माननीय सुनीलजी चांदोरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. त्यानंतर सन्माननीय मोहनजी वारगे खारांबोली यांचं देखील या ठिकाणी मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचप्रमाणे कॅप्टन निकम सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. वेलकम सर. मी या ठिकाणी आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित जी के मरीन सन्माननीय कॅप्टन निकम सर या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी सन्माननीय विघ्नेश माळी आपणास विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हे स्वागत करायचं आहे. त्यानंतर सन्माननीय जितेंद्र नवगरकर इस्रोनी उपाध्यक्ष हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावर आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. सन्माननीय अनिस बालक आपण जर कुठे आला असाल तर कृपया आपण व्यासपीठावर आपल्या देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे केतनजी मांदडकर खारीकोटा गावचे सामाजिक कार्यकर्ते आपण देखील कुठे आला असाल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचे आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी सन्माननीय जी के मरीन डायरेक्टर सलाह गोलंदाज या ठिकाणी उपस्थित. यांचा देखील सन्मान या ठिकाणी सन्माननीय विघ्नेश माळी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आजच्या या स्पर्धेनिमित्त केला जातोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय मोहन वारगे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील या ठिकाणी सन्मान या ठिकाणी विघ्नेश माळी यांच्या शुभ हस्ते केला जातोय आजच्या या कबड्डी स्पर्धेनिमित्त. त्याचप्रमाणे इस्रोली उपाध्यक्ष सन्माननीय जितेंद्र नवगरकर या ठिकाणी उपस्थित. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान विघ्नेश माळी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्याचप्रमाणे अक्षय घाग मोरेगावचे आपण जर कुठे असाल तर कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी सन्माननीय मोहनजी मार्गे यांचा देखील या ठिकाणी विघ्नेश माळी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातो आजच्या या कबड्डी स्पर्धेनिमित्त. ही स्पर्धा या ठिकाणी सन्माननीय विघ्नेश माळी पुरस्कृत शिवसेना मुरुड तालुका कबड्डी प्रीमियर लीग 2025. त्याचप्रमाणे सन्माननीय गजाननजी भोईर
या ठिकाणी उपस्थित आहेत आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी, त्यांचा देखील एक सन्मान या ठिकाणी आपण सन्माननीय विघ्नेश माळी यांच्या शुभ हस्ते करण्यासाठी मी विनंती करतो. एके वॉरियर्स संघातर्फे एके वॉरियर्स या संघाला या ठिकाणी 100 रुपयाचा कॅश प्राइज आला आहे. जी पकड या ठिकाणी सुयोग गायकरला पकड गेली त्या पकडीसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी संघासाठी आलाय. सामना संपल्यानंतर आपला कॅश प्राइज घेऊन जायचा आहे. या ठिकाणी उसरोली गावचे उपाध्यक्ष आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्माननीय विघ्नेश माळी यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय केतन मांदाडकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी सन्माननीय विघ्नेश माळी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. काही गडबड करू नका, सामने मस्त चालू आहेत आणि असेच सामने आपल्याला अंतिम सामन्यापर्यंत या ठिकाणी करायचे आहेत, खेळायचे आहेत, बघायचे आहेत, आनंद घ्यायचा या स्पर्धेचा. सन्माननीय विशाल काशीनाथ गिरणेकर, आपण जर कुठे आला असेल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं. आपल्या देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. सन्माननीय विशाल गिरणेकर, आपण कुठे असाल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं. आपल्या देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आपण व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय विशाल गिरणेकर आजच्या या बांधकाम सेना तालुका उपाध्यक्ष सन्माननीय विशाल दिवेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी सन्माननीय विघ्नेश माळी यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. मी विनंती करतोय विघ्नेश माळी आपणास आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी विशाल दिवेकर यांचं या ठिकाणी सन्मान करायचं. आजची ही कबड्डी स्पर्धा शिवसेना त्याचप्रमाणे ज्यांच्या पुरस्कृत या ठिकाणी ही कबड्डी स्पर्धा आहे, सन्माननीय विघ्नेशजी माळी आणि त्यांच्या वडिलांचे मित्र आदरणीय विकास पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रांनो, आवाज येत नाही, आवाज येऊ द्या जोरात, आवाज येऊ द्या जोरात, अजून जोरात आवाज येऊ द्या, अजून जोरात आवाज. नेक्स्ट मॅचला राधाकृष्ण नवीवाडी साक्षी ट्रान्सपोर्ट आपण तयारीत राहायचं आहे. कोणत्या क्षणी आपल्याला फायनल कॉल दिला जाईल. त्यानंतर या ठिकाणी सन्माननीय विघ्नेश माळी यांच्या वडिलांचे मित्र आदरणीय विकासजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान या ठिकाणी आदरणीय विघ्नेश माळी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. एके वॉरियर्स 17 गुण आणि शुभम 15 गुण. हो, आणि जबरदस्त, क्या बात है. हो हो, एके वॉरियर्स
आपण पाहतोय पूर्ण मातीमध्ये त्याने आंघोळ केलेली आहे. काय जबरदस्त कबड्डीचा खेळ आज या ठिकाणी पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 6 रोशन मडवी. तुम्ही ही स्टार टीम आहे. आपण पाहतोय काय लढत चालू आहे. चुरस बघा लाईन आतमध्ये येतोय, टच लाईन टच करतोय, पुन्हा तयारगिरी करतोय रेड टाकण्यासाठी आणि आता मात्र पुढे पुन्हा पाठीमागे चढावतोय. बहुत बढ़िया तरीके से आगे और पीछे जाने का प्रयास इस बार चंचलता दिखाते हुए बहुत जबरदस्त. इस वक्त फिर घूमे बल्ले वाले ने पकड़ लिया और क्या बढ़िया यहाँ पर पॉइंट अर्जित कर लिया अपने टीम के लिए. देखिए वॉरियर्स अब 19 पर है और एक तरफ फिर एक बार आए रेड डालने के लिए द स्टार प्लेयर मैदान के अंदर. मित्रांनो, तुम्हाला रोशन मडवीचा खेळ आवडला असेल, हरिकोडा रोशन मडवीचा खेळ जर आवडला असेल टाळ्या वाजवू द्या जोरात. माजी कबड्डीपटू संतोषजी गाणार हरिकोडा, आपण कुठे असाल तर कृपया आपण व्यासपीठावरचं आपल्या देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. रोशन मडवीच्या प्रत्येक रेडला टाळ्या वाजल्या पाहिजे. आणि काल रोशनने काय बोललेलं, आम्ही काय खातो तर मी भाकरी आणि अंडी खातो. भाकरी अंडीची पॉवर बघायचा आवाज आहे जोरात. सन्माननीय इक्बाल उल्डे, आपण कुठे असाल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं आपल्या देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. रोशन मडवी सुपर लीड 12 पॉइंट, सुपर 10. ओहो आणि जबरदस्त काय पॉवर आहे. 10 भाकऱ्या, 15 अंडी आणि 10 भात. रोशन मडवी पॉवर बघा. 10 भाकऱ्या, 12 अंडी याची पॉवर बघा आणि एक कोंबडा. ताकद जबरदस्त. AK वॉरियर्स 24 पॉइंट आणि शुभम स्पोर्ट्स 16. मित्रांनो, तुम्हाला ही स्पर्धा जर आवडली असेल तर एकदा पुन्हा एकदा आवाज जोरदार येऊ द्या या ठिकाणी. आजपर्यंत या ठिकाणी कबड्डी स्पर्धा आपण पाहिल्या असतील, होऊन गेल्या, परंतु ह्या 2 दिवसामध्ये चाललेल्या कबड्डी स्पर्धा आता आपण पाहिल्यात. विघ्नेश भाई, आपण जर या ठिकाणी कबड्डी स्पर्धा ठेवल्यात, खरोखरच न भूतो न भविष्य अशा स्पर्धा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. मरुड वर्षांना हे तुमच्यामुळे आमचं भाग्य आहे. जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे. धरपकड जी सुरू आहे. आयकॉन प्लेअर आपली कामगिरी एकदम व्यवस्थित बसवतात आणि या ठिकाणी जी मोठमोठी जी बक्षिसं ठेवलेली आहेत. 2 मिनिटं थांबवतोय. पुन्हा एकदा बिजली की रफ्तार से आने वाला खिलाडी रोशन मडवी.
ते आपल्या गावचे खेळाडू असतील, आयकॉन खेळाडू असतील, अशा सर्व खेळाडूंनी अशी मनं जिंकलेली आहेत. जबरदस्त आपलं पराक्रम, आपलं कौशल्य एक सेकंद दाखवून देते. जरा साहेबांचा बेस कमी करा, जरा शिक्षावली माईकाचा बेस कमी करा. हो काय कर 2 पॉइंट बोनस पॉइंट आपण पाहूया. प्रो कबड्डीच्या खेळाडूंना पण मात्र या ठिकाणी कसरत करावी लागते. फक्त एकच खेळाडू, त्याचं नाव आहे रोशन मडवी, ज्याने आजचं मैदान गाजवलंय. आराफत आणि रोशन हे 2 मोठे खेळाडू एका ठिकाणी आपण पाहतोय. गायकर शेवटचे 1 मिनिट. शुभम स्पोर्ट्स एके वॉरियर्स विरुद्ध काय सामना झालाय. आता मात्र पाहूया पॉइंट किती. हो 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 आता पाहूया 22-25 मॅच कधी ठरवू शकते. योगेश जयस्वाल, योगेश शुभम ट्रान्सपोर्ट विरुद्ध एके वॉरियर्स. हो पाहूया आपण. आणि आता मात्र एके वॉरियरचा वॉरियर आणि एके वॉरियर्स हा संघ या ठिकाणी